नमस्कार. प्रयोगशील शेतकरी माळीमामा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर हे समोर तुम्ही जो गहू बघताय, हा गहू बऱ्याच जणाला कोणत्या जातीचा आहे हे माहीत असेल किंवा नसेल. तर मी ह्या गव्हाविषयी थोडक्यात तुम्हाला आता माहिती सांगणार आहे. आता हा जो गहू आहे तो आपल्याकडं बऱ्याच दिवसापासून आहे, म्हणजे पहिल्यापासूनच आहे हा गहू. आता हा गहू कुठल्या म्हणजे ब्रँडचा नाही किंवा पिशवीतला नाही आहे, कुठल्या कंपनीचा नाही. हा एकदम जुना गावरान गहू आहे. आता ह्या गावरान गहू म्हणजे कसा, आता ह्याला ज्या त्या भागावाई ज्या त्या नावाने ओळखलं जातं. आता ह्याची हाईट बघू शकताय, जवळपास डोक्याला हाईट लागते. ह्या ह्या पद्धतीची हाईट आहे त्याची, जवळपास 4-4.5 फुटाची हाईट आहे. 4.5-5 फुटापर्यंत हाईट ह्याची वाढते. ह्याच्यामध्ये माणूस जर असा उभा राहिला, हे बघू शकताय, असा माणूस उभा राहिला तर दिसत नाही. या पद्धतीनं हा गहू आहे. आणि हा गहू म्हणजे गावरान गहू आहे. गावरान गहू. दुसरं गोष्ट म्हणजे ज्या त्या भागावर येतात, आमच्या भागामध्ये ह्याला बनशी गहू म्हटलं जातं. दुसरं असं काळ्या कोसळाचं पण गहू म्हटलं जातं. कारण हे बघू शकता, आता हे जसं पकल, जसं निबर व्हायला चालू होईल किंवा आपण म्हणतो ना गहू पकल हुरड्यात येईल, त्यावेळेस अशा काळ्या कोसळाचा गहू होतो. काळे कोसळ होते ते वरचे जे त्याला येणारे काट्याचे कोसळ जे आहेत ते काळ्या प्रकारचे होते. असा रंग त्याचा काळा येतो, त्याच्यामुळे ह्याला काळ्या कोसळाचं पण म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये जवळपास दाणे भरायला सुरू झालेले आहे, म्हणजे हुरड्यात आलेला आहे. आता बघू शकते अशा पद्धतीनं हा हुरड्यात आलेला आहे गहू. आता लोंब्याची जसं हुरडा पार्टी म्हटली जाते, तसं गव्हाचं भाजण्यासाठी लोंब्याची पार्टी करू शकतो, करायच्या हिशोबाचा हा गहू आता येईल. कुठंतरी कुठंतरी कुड्या ज्या आहेत त्या चांगल्या हुरड्यात आलेल्या आहेत. तर विशिष्ट म्हणजे हा गहू ज्याला पाणी नसेल, बिना पाण्याचा पण येतो. जर चांगलं शेत असेल, काळं शेत असेल, त्याला शेणखत वगैरे असेल, तर पाणी नसलं तरी येतो. आणि पाणी असल्याच्यानंतर हा जास्त वाढतो. आणि खत माती जर शेताला जास्त असेल, तर असा जर कुड्याच्या वरती वजन जास्त वाढलं तर बघू शकता तर लोळला आहे गहू. ह्या काय कडाच्या साईडनं म्हणजे खत बी तर जास्त पडलं, शेणखत असू द्या किंवा रासायनिक खत असू द्या, असं जर जास्त झालं तर या साईडनं पडतो खाली. तर हा बिना बिना पाण्याचा येणारा गहू आहे. आणि महत्त्वाचं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे खायला ह्या गव्हासारखा मार्केटमध्ये कुठल्याच कितीही ब्रँडेड तुमचा संकरित गहू असू द्या, ह्याच्या पुढं तो फिका आहे. कारण ह्या गव्हासारखा दुसरा गहू कोणताच नाही आहे. हा जुना पहिल्यापासून सुरुवातीपासूनचा गहू आहे. खायला एकदम उत्तम लागतो. आणि जे गावाकडं आपण म्हणतो कुरड्या बिरड्या बनवतात, तर त्याच्यासाठी ह्या गव्हाचा जास्त वापर केला जातो. कारण ह्याची चव तितकी व्यवस्थित आहे. आणि जी कुरड्या बनवतात गावाकडील, जे बाया आपण गावाकडे कुरड्या बनवतो, त्या कुरड्यामध्ये जे पांढऱ्या पद्धतीची क्वालिटी दे, पांढरा एकदम पांढऱ्या कुरड्या तयार होतात. तर ह्या गव्हाच्या तितक्या पांढऱ्या क्वालिटीच्या कुरड्या तयार होतात आणि खायला एकदम चविष्ट लागतात. आणि चपात्या असू द्या किंवा पोळ्या असू द्या, एकदम खायला चव बाकीच्या गव्हापेक्षा एकदम भारी चव लागतो. आणि आता ही जवळपास आपला अर्धा एकर आहे, आपण खाण्यासाठी पेरलेला आहे. आणि बाकीची पलीकडं 2 एकर दिसतोय, तो गहू पिशवीमधला पेरलेला आहे, संकरित येतो. त्याची हाईट जवळपास 2 फुटापर्यंतच आहे पलीकडच्या गव्हाची. आणि ह्या गव्हाची हाईट आहे 4.5 ते 5 फुटापर्यंत हाईट आहे. म्हणजे एवढा फरक आहे. आणि म्हणजे पाणी आपण दिलं आहे त्याच्यामुळे ह्याची हाईट जास्त वाढली. पाणी कमी असेल तर इतकं वरी जात नाही. म्हणजे शक्यतो हा गहू असा आहे की बिना पाण्याचा येतो. शेत चांगलं असेल, काळं रान असेल, तर बिना पाण्याचा पण येतो. आणि ह्याचं बाकीच्या बियापेक्षा असं सुट्ट इकायलाच हा महाग आहे. असं जसं मार्केटमध्ये संकरित जो गहू आहे मार्केटमधला, तो जवळपास 25, 30, 32 रुपयापर्यंत किलो मिळतो. पण हा गहू 55 ते 60 रुपये किलोनी मिळतो. म्हणजे शेतकऱ्याकडूनच 55 रुपये 60 रुपयाने घेतला जातो. आता आम्हीच हा गहू 55 रुपयाने दिला होता. म्हणजे शेतकऱ्याला देतो किंवा पेरायला दुसऱ्याला पाहिजे असेल तर आम्ही दिलेला आहे बऱ्याच वेळेस. म्हणजे मार्केटवाले व्यापारी बी घेतात, पण शक्यतो मार्केटपर्यंत द्यायची गरज लागत नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्याला माहिती आहे किंवा अन्य इकडं लोकांना माहिती आहे, ज्याच्याकडे गहू नाही तो हा खाण्यासाठी घेऊन जातात. आणि म्हणजे संकरित गव्हापेक्षा ह्याला थोडासा उतार कमी येतो. म्हणजे त्याचे 10 जर
एकरामध्ये 20 कट्टे जर त्याचे होत असेल संकरित गव्हाचे किंवा बॅगमधल्या ह्याचे गव्हाचे, तर ह्याला 2-3 4 कमी होतात. म्हणजे लेवल तेवढीच येते. पण काय होतं, जास्त वाढल्याच्या नंतर किंवा पाऊस बिऊस असल्याच्यानंतर असं पडायचं भीती राहते. त्याच्यामुळे लोक पेरत नाहीत. हे आता इथं कसा पडलाय, आता हे वारं नाही किंवा आणि पाऊस झालेला नाही तरी पडलाय. जर वारं कावदान सुटलं किंवा पाऊस कमी जायचा झाला किंवा आपण पाणी द्यायच्या वेळेस जर वाऱ्याचा झपका आला, एखादा वारं सुटलं, तर ही पूर्ण खाली पडतो. त्याच्यामुळे रिक्स आहे ह्या गावाला. त्याच्यामुळे लोक पेरत नाहीत जास्त आणि फक्त खाण्यापुरता पेरतात. तसं बाकीच्या गव्हाचं बॅगमधलं जे गहू आहेत त्याला वारं बिरं सुटलं तरी काय होत नाही, कारण हाईट कमी असते. पण खाण्याच्या हिशोबाने जर पेरला गहू तर ह्याला नो चॅलेंज गहू आहे. आता आपल्याकडं दरवर्षी कंटिन्यू असतं. आता आपल्या भागामध्ये बरेच शेतकरी पेरतात, खाण्यासाठी पेरतात, मार्केटसाठी पेरतात. जर असा तुमच्याकडे बी गहू असेल तर कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ कोण कोण कुठं कुठून बघताय ते पण सांगा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून शेतीविषयक असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर परत सर्वांचे धन्यवाद. राम राम.